जाणीवा मेलेला समाज कुणाच्या जिवंत असण्याला किंवा नसण्याला किंमत देत नाही. सोनम वांगचूक यांच्या उपोषणाकडे केंद्र सरकारकडून होणारं दुर्लक्ष पाहून असंच म्हणावं लागेल. 59 वर्षीय सोनम वांगचूक यांचं 19 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या उपोषणादरम्यान जवळपास 8.5 किलो त्यांचं वजन कमी झालं. हे उपोषण सध्या देशभर चर्चेचा विषय ठरत आहे, कारण उपोषणाला 19वा दिवस चालू आहे. वांगचूक यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवतीये, मात्र तरीही केंद्रातल्या भाजप सरकारकडून साधं चर्चेलाही कुणी येत नाहीये. ज्या मुद्द्यांसाठी वांगचूक उपोषण करतायत त्या मुद्द्यांवर निर्णय घेणं, ते मुद्दे निकाली लावणं हे सर्वस्वी केंद्र सरकारच्या हातात आहे आणि ते सहज शक्य आहे. मात्र तरीही केंद्र सरकारकडून सोनम यांच्या उपोषणाकडे उघडपणे दुर्लक्ष केलं जात आहे. यावरून सरकार आंदोलकांना खिसगंतीतही धरत नाहीये का, असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडायला लागला. कारण या देशाचे पंतप्रधान मागे राज्यसभेत बोलताना एकदा म्हणाले होते, आंदोलन जीवी असा शब्दप्रयोग त्यांनी आंदोलन करणाऱ्या लोकांना वापरला होता. त्यामुळेच केंद्र सरकारची म्हणजेच भाजप सरकारची आंदोलन करणाऱ्या लोकांची किंमत त्यांच्या नजरेत काय आहे हे यावरून स्पष्ट होतं. खरं तर सोनम वांगचूक अगदी साधे प्रश्न घेऊन उपोषणाला बसले होते. नीट पेपर फुटीवरून विद्यार्थ्यांनी स्वतःला संपवलंय, त्याची नैतिक जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यायला हवा किंवा सरकारनं त्यांच्याकडून राजीनामा घ्यायला हवा. सोबतच लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केलेली. मात्र केंद्र सरकारनं गेले 19 दिवसांपासून आणि त्याही अगोदर म्हणजे सोनम वांगचूक यांनी जेव्हा या मागण्या पुढे आणल्या होत्या तेव्हापासून केंद्र सरकार सोनम वांगचूक यांच्याकडे दुर्लक्ष करतंय. यामुळेच केंद्र सरकारच्या बाबतीत एक प्रश्न पडतो, तो म्हणजे सरकारला प्रश्न विचारणाऱ्या आणि त्यावरून आंदोलन करणाऱ्या लोकांना सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्षित करतंय का? आंदोलन करणाऱ्या लोकांची किंमत सरकारच्या दृष्टीनं शून्य आहे का? कारण सोनम वांगचूक या सरकारी दुर्लक्षाचे पहिले बळी नाहीयेत. शेतकरी आंदोलकांपासून ते गंगा स्वच्छतेसाठी उपोषण करणारे GD अगरवाल ते आता सोनम वांगचूक, ह्या दुर्लक्षितांची यादी मोठी आहे. त्यामुळेच आपण केंद्र सरकार आंदोलन करणाऱ्यांची दखल का घेत नाहीये या अनुषंगानेच पुढची काही मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सोनम वांगचूक यांचे उपोषण अगदी साधं सरळ होतं. कॉक्रोच जनता पार्टी फेम अभिजित दिपकेनं नीट पेपर फुटी प्रकरणावरून आंदोलन छेडलं होतं. वांगचूक यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यावरूनच हे आंदोलन पुढे वाढलं आणि 20 जूनला कॉक्रोच जनता पार्टीनं पुन्हा एकदा आंदोलन केलं आणि या आंदोलनाच्या समर्थनार्थ असणाऱ्या सोनम वांगचूक यांनी या आंदोलनाला समर्थन देत 2 मागण्या केल्या. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आणि लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा. या मागण्या मान्य करण्यासाठी वांगचूक यांनी केंद्र सरकारला 27 जून पर्यंतचा अवधी दिला होता. मात्र या अवधीमध्ये केंद्र सरकारकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे 28 जून पासून सोनम वांगचूक हे बेमुदत उपोषणाला बसले. या उपोषणाबाबत वांगचूक सुरुवातीला म्हणाले होते, मी इथं आहे कारण माझ्याकडे कोणताच पर्याय नाहीये. मागील 40 वर्षांपासून शिक्षण हा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय राहिलाय. जेव्हा तरुणाई शिक्षण व्यवस्थेतील अडचणींबाबत आवाज उठवत आहे त्यावेळी मी शांत कसा राहू. हा झाला सोनम वांगचूक आंदोलन का करतायत, उपोषण का करतायत याचा थोडक्यात इतिहास. आता आपण याच्या पुढे सरकूया. सोनम वांगचूक यांचं उपोषण हे कदाचित भारताच्या इतिहासातलं असं पहिलं उपोषण असावं ज्यात उपोषणामुळे उपोषणकर्त्याचा जीव जाऊ शकतो. यासाठी कोर्टामध्ये याचिका दाखल केली गेली आणि या याचिकेची दखल घेत कोर्टानं केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारांना फटकारलं. पण या गोष्टीचा दुसऱ्या अंगाने जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की भाजपसाठी उपोषणकर्त्यांकडे किंवा आंदोलकांकडे दुर्लक्ष करण्याची काही पहिलीच वेळ नाहीये. आता उपोषण करणारे सोनम वांगचूक हे कोणी किरकोळ किंवा सर्वसामान्य व्यक्ती नाहीये. त्यांचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर आदरानं घेतलं जातं. शिक्षण व्यवस्थेमध्ये त्यांनी केलेले प्रयोग हे जगभर नावाजले जातात. मात्र असं असलं तरी सध्याचं भाजप सरकार हे त्यांच्या मागण्यांकडे आणि उपोषणांकडे दुर्लक्ष करतंय. भाजप सरकारनं आंदोलकांकडे दुर्लक्ष करण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. यापूर्वी देखील जेव्हा शेतकरी कायद्यांवरून पंजाबमधले शेतकरी आंदोलन करत दिल्लीत पोहोचले त्यावेळी कित्येक महिने चालणाऱ्या आंदोलनामध्ये अनेक शेतकऱ्यांचे जीव गेले. मात्र तरीही केंद्र सरकारनं या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं होतं. कालांतरानं ते आंदोलन थांबलं.
त्यानंतर गंगा नदीच्या संवर्धनासाठी गंगा संरक्षण व्यवस्थापन कायदा लागू करावा आणि नदीपात्रातली बांधकामं थांबवावीत या मागणीसाठी जी.डी. अगरवाल या संशोधकानं शास्त्रज्ञानं 22 जून 2018 पासून आमरण उपोषण चालू केलं. केंद्र सरकारनं त्यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यानं त्यांनी आपल्या उपोषणाच्या शेवटच्या टप्प्यात पाणी पिणंही नाकारलं आणि अखेर 111 दिवस उपोषण केल्यानंतर त्यांचे प्राण गेले. मात्र तरीही केंद्र सरकारला दया आली नाही. बरं, हे उपोषण करणारे जी.डी. अगरवाल हे देखील कुणी सर्वसामान्य नव्हते. त्यांनी IIT रुड़कीमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली, त्यानंतर कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधून पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये PhD मिळवली. IIT कानपूरमध्ये ते प्राध्यापक होते. मात्र इतका विद्वान माणूस उपोषण करत असताना त्यावेळी देखील केंद्रातल्या भाजप सरकारला त्यांची दखल घ्यावी असं वाटलं नव्हतं. बरं, हे उपोषण कशासाठी होतं तर गंगा संरक्षण व्यवस्थापन कायदा लागू व्हावा म्हणून. ही तीच गंगा नदी आहे जिला गंगा माता म्हणत, जिचा जय जयकार करत, तिच्या पवित्रतेचे महिमे गाऊन भाजप पक्ष सत्तेत आलेला आहे. त्याच भाजपवाल्यांच्या दृष्टीनं गंगेच्या स्वच्छतेसाठी लढणाऱ्या माणसाची किंमत शून्य होती, कारण तो भाजपला प्रश्न विचारत होता. आणखीनही काही उदाहरणं आपल्याला या बाबतीत देता येतील, पण तुर्तास आपण पुन्हा एकदा सोनम वांगचुक यांच्या उपोषणाकडे येऊया. ज्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक उपोषण करत आहेत, त्या धर्मेंद्र प्रधानांनी या उपोषणकर्त्यांवर आणि आंदोलकांवर वेगवेगळ्या पद्धतीने टीकाही केल्यात, आरोपही केल्यात, मात्र त्यांना नीट पेपर फुटीचा तसूभरही गिल्ट नाहीये. बरं, भाजपचा 2014 नंतरचा जर आपण इतिहास पाहिला तर आंदोलन करणाऱ्यांना, प्रश्न विचारणाऱ्यांना भाजपनं किती व्हॅल्यू दिली आहे हे आपल्याला कळून येईल. आपल्याला आणखीनही काही उदाहरणं सांगता येतील ज्यात भाजपचे मंत्री उघड उघड चुकलेत हे दिसत असलं तरीही भाजपनं आपल्या मंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगितलेला नाहीये. अपवाद होता तो MJ अकबर यांचा. 2018 मध्ये मिटूचे आरोप झाल्यानंतर MJ अकबर यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आतापर्यंत 12 वर्षात अनेक प्रकरणं उघडकीस आली ज्यात भाजपच्या मंत्र्यांची नावं आलेली, मात्र कोणत्याही भाजपच्या मंत्र्यानं आपला राजीनामा दिला नव्हता. ब्रिजभूषण सिंग हे तर यातलं आघाडीतलं नाव होतं. कुस्ती खेळाडूंनी, म्हणजे अगदी ऑलिम्पिक गाजवलेल्या कुस्ती खेळाडूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर आरोप केले, त्यांच्या विरोधात आंदोलन केले, मात्र तरीही केंद्र सरकारकडून ब्रिजभूषण सिंग यांचा राजीनामा घेतला गेला नाही. कारण जर त्यांचा राजीनामा घेतला गेला असता तर त्यांनी कुकर्म केलेत हे वरवर का होईना भाजपनं मान्य केलंय असा संदेश सर्वसामान्यांमध्ये गेला असता आणि भाजपला किमान सद्यस्थितीत आम्ही चुकू शकतो किंवा आमचे नेते चुकू शकतात ही गोष्टच मान्य करायची नाहीये. धर्मेंद्र प्रधान यांच्या बाबतीतही तीच गोष्ट होतीये. धर्मेंद्र प्रधानांचा जर राजीनामा सरकारनं घेतला तर ते सरकारचं अपयश त्यातून दिसून येईल, कारण पेपर व्यवस्थित घेणं, परीक्षा व्यवस्थित होणं, ते परीक्षातले पेपर फुटू न देणं, त्यात गैरप्रकार होऊ न देणं ही जबाबदारी सर्वस्वी सरकार आणि शिक्षण मंत्र्यांची असताना देखील हे पेपर फुटले आणि त्यामुळं नैराश्यात जाऊन काही विद्यार्थ्यांनी स्वतःचे जीव संपवले. यावरून किंवा धर्मेंद्र प्रधानांवरून तुर्तास एक दबक्या आवाजातली चर्चा पुढे येते, ती म्हणजे भाजप कदाचित या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनामुळे एक खेळ असा खेळू शकतो ज्यामुळे आंदोलन शांत होईल आणि भाजपची कॉलर ताट राहू शकते. होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये धर्मेंद्र प्रधानांकडचं खातं काढून घेतलं जाईल आणि त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जाईल आणि धर्मेंद्र प्रधानांना दुसऱ्या खात्याचं मंत्री केलं जाईल, जेणेकरून भाजपचं अपयश झाकलं जाईल. आता याच्या आणखीनही काही राजकीय अंगांकडे आपण पाहूयात. नीट पेपर फुटीवरून सोनम वांगचुक उपोषणाला बसलेले, सोबतच तिबेट राज्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा अशीही त्यांची मागणी आहे आणि सद्यस्थितीतलं केंद्र सरकार म्हणजेच भाजप सरकार हे त्यांच्याकडे दुर्लक्षित करत आहे. देशातले विरोधी पक्ष काँग्रेस, खास करून राहुल गांधी यांनी या आंदोलनस्थळी येऊन आपल्याला पाठिंबा द्यावा असं सोनम वांगचुक यांनी व्यक्त केल्याचं बोललं जातं. मात्र इथं आपल्याला हे विसरूनही चालणार नाहीये की दुसरीकडे काँग्रेसनं नीट पेपर फुटीवरून सुरुवातीला रान पेटवलं होतं. राहुल गांधी स्वतः मैदानात होते, मात्र त्यावेळी त्यांच्यासोबत न जाता सोनम वांगचुक हे अभिजित दिपकेंच्या CJP म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीकडून उपोषणाला बसले. बरं, हे सोनम वांगचुक तेच आहेत त्यांनी जेव्हा भाजपनं लडाखचं सेपरेटेशन केलं तेव्हा भाजपचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. एका अर्थानं सोनम वांगचुक हे त्यावेळी भाजपचे सपोर्टर होते असंही म्हणता येईल. बरं, सोनम वांगचुक हे काही कुणी अडाणी नाहीयेत, ते संशोधक आहेत, शिक्षण तज्ज्ञ आहेत. ते शैक्षणिक दृष्ट्या त्यांचे जे प्रकल्प आहेत त्यांची कायम चर्चा होते आणि इतका तज्ज्ञ शिकलेला माणूस हा त्यावेळी भाजपची लडाख बाबतची चाल ओळखू शकला नसेल यावर विश्वास बसणं कठीण आहे. तुर्तास इथेच थांबवत, मात्र या सगळ्या घटनाक्रमावरून तुम्हाला काय वाटतं? एकेकाळी भाजपचे कौतुक करणारे सोनम वांगचुक त्यावेळी भाजपला ओळखायला चुकले होते का?
स्वतः काँग्रेस सोबत न जाता काँग्रेसनं यावं, आम्हाला आंदोलनस्थळी पाठिंबा द्यावं असं सोनम वांगचुक का म्हणतात? तुमची या सगळ्या घटनाक्रमावर काय मतं आहेत मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच अशा घडामोडी पाहण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.